नमस्कार, अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आपण पाहत आहोत की छावा चित्रपटाला मिळणारी प्रसिद्धी आणि छावा चित्रपटामुळे महाराष्ट्रामध्ये होणारे परिवर्तन प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात अगदी रक्त असं सळसळत आहे आणि ते आपले राजे छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य, यांचं जीवन, परिचय पूर्ण आपल्याला त्या चित्रपटातून पाहायला मिळत आहे आणि प्रत्येकाच्या अंगावर असे रोमांच उभे राहत आहेत। खरंच आपले राजे कसे होते, किती पराक्रमी होते, कसे लढले, आपल्या धर्मासाठी त्यांनी प्राण दिला, प्राण सोडला। आपण धर्मासाठी प्राण सोडला, आपण प्राणासाठी धर्म नाही सोडला। किती महान होते आपले छत्रपती संभाजी महाराज। खरंच छावा होते ते, खरंच वाघाचा बछडा होते छत्रपती संभाजी महाराज। आणि आज आपण पाहत आहोत की हा चित्रपट प्रसिद्धी येत असतानाच, प्रसिद्धी मिळत असतानाच कुठेतरी संभाजी महाराजांविषयी लिहिलेले नकारात्मक पुस्तकं आणि ते पुस्तकं वारंवार दाखवल्या जातात किंवा विकिपीडिया दाखवल्या जातो आणि हे दाखवण्यात येऊ नये असं म्हणून जेव्हा समाजातले छत्रपती संभाजी महाराजांचे अनुयायी, त्यांच्या विचारधारावर चालणारे माणसातली माणुसकी जागी असणारे माणसं जेव्हा सांगतात की हे असं का दाखवण्यात येत आहे, तर म्हणजे हे पुस्तकं परत परत का दाखवल्या जात आहेत किंवा हे विकिपीडिया का दाखवल्या जात आहे यावर जेव्हा बोलतात तेव्हा उदाहरणार्थ आशिष मगर यांनी सुद्धा याच्यावरती व्हिडिओ घेऊन सांगितलं की असं दाखवण्याची काही गरज आहे का। आणि त्यांनी अगदी पान नंबर सहित ते पुस्तक आपल्या स्क्रीनवरही दाखवलं, त्या पुस्तकाच्या लेखकाचं नावही दाखवलं। त्या पुस्तकाचे लेखक आहेत की विदा सावरकर, की यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी ज्या काही नकारात्मक गोष्टी लिहिलेल्या आहेत ते पान नंबर सहित त्यांनी आशिष मगर यांनी त्यांच्या स्क्रीनवरती दाखवलं। पण हे सगळं दाखवल्यानंतर त्यांनी प्रत्येक गोष्टीचा उलगडा केला। आशिष मगर म्हणू लागले की हे दाखवण्याचीही काही गरज नाही, हे लिहिण्याची पण काही गरज नव्हती। खरंच हे लिहिण्याचीही गरज होती का? काय छत्रपती संभाजी महाराज तसे होते का? मग नव्हते तर यांनी लिहिले का? का लिहिले असं? आणि गरज होती काय लिहिण्याची? इतके राजे आपले महान होते। अगदी आज चित्रपट पाहिला तर सगळ्यांचं रक्त असं सळसळतं। आणि तर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज प्रत्यक्ष असं काम करायचे तेव्हा किती ऊर्जा देत असतील। आणि हे इतकी ऊर्जा देणारे राजे असताना, धर्मासाठी प्राण सोडणारे राजे असताना त्यांच्यावरतीच असं लिहावं, तेही आपल्याच धर्मातल्या एखाद्या लेखकांनी असं लिहावं की जे स्वातंत्र्यवीर म्हणून ज्यांच्या नावासमोर विशेषण लावलेले हे दाखवत आहेत आशिष मगर। परंतु आशिष मगर यांना फोन येतो विदा सावरकरांच्या समर्थकांचा आणि ते सांगतात की तुम्ही असा असा व्हिडिओ घेतलाय। हो बा घेतलाय। मग तुम्ही का घेतलाय तसा? मग त्या गोष्टींचं, नकारात्मक गोष्टींचं, म्हणजे त्यांनी ज्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये नकारात्मक गोष्टी तर त्या आहेत की छत्रपती संभाजी राजे बनण्यासाठी असमर्थ होते, स्वराज्यासाठी ते असमर्थ राजे होते किंवा ते व्यसनी होते। हे लिहिण्याची काही गरज नव्हती, पण लिहिलंय, पण मग त्याचं खंडन पण केले। मग खंडन लिहिण्याचीच गरज नव्हती, लिहून खंडन करण्याची गरज काय? तर खंडन मंडन करण्याचा प्रश्नच कुठे उरतो? छत्रपती संभाजी महाराज हे वीरच, शूरवीरच होते। प्राणासाठी धर्म सोडला नाही त्यांनी आणि म्हणून एवढे धर्मासाठी लढले आणि स्वराज्यासाठी लढले। पण मग त्यांच्याविषयी असं लिहिण्याची ह्या देशामध्ये हिंमतच होते कशी? एवढ्या शूर राजासाठी कसं लिहू शकतो आपण? आणि लिहिलंय पण तेही आतापर्यंत ते सुरक्षित आहे, ते नष्ट करण्यात आले नाही। हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपल्या देशामध्ये। आणि आपल्या धर्माचं सगळ्यात मोठं दुर्दैव असेल तर छत्रपती संभाजी महाराजांविषयी ज्या पुस्तकामध्ये असं नकारात्मक लिहिलेलं आहे ते आजपर्यंत पण सांभाळून ठेवलेलं आहे, ही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। आणि तरी पण त्यांच्या त्या नकारात्मक पुस्तकांच्या समर्थकांचे फोन छत्रपतींच्या अनुयायांना येतात अजूनही आणि ते बोलतात मोठं, आम्ही बलिदान मास पाळतो, तुम्ही बलिदान मास पाळत नाही। तुम्ही पाळा मग बलिदान मास, छत्रपतींसाठी, धर्मासाठी बलिदान मास पाळा, उपवास करा, हे करा, ते करा। पण त्यांना जेव्हा आशिष मगर उत्तर देतात सावरकरांच्या समर्थकांना किंवा त्या पुस्तकाच्या समर्थकांना की आम्ही बलिदान मास पाळतो, मग त्या पुस्तकाचं तुम्ही दहन कराल का? त्या पुस्तकाचं दहन करा, उद्याच होळी करा त्या पुस्तकाची। तर ते सांगतात नाही, आम्ही त्याचं खंडन करू।
जसं त्या पुस्तकामध्ये खंडन केले नकारात्मक गोष्टींचं, तसं आम्ही खंडन करू. खंडनच करत बसा फक्त, पण आतापर्यंत एकही म्हणत नाही की आपल्या धर्माच्या राजासाठी असं नकारात्मक लिहिलं आणि खोटं आहे. जे खोटं लिहिलंय ते खोटं मिटवण्याची ताकद आत्तापर्यंत आपल्या धर्मात नसावी का? एवढे शूर राजे होते आपले, एवढी शक्ती दिलेली आहे आपल्याला, आणि ते खोटे पानं मिटवण्याची सुद्धा आपल्या धर्मामध्ये ताकद नाही का? का मिटवल्या जात नाही आतापर्यंत? त्याच्यावरती छत्रपतींच्या एखाद्या अनुयायांना येऊन बोलावं लागतं, आणि बोललं तरी असे समर्थक काही असतात त्या निगेटिव्ह पुस्तकाचे की जे पुन्हा पुन्हा फोन करून ते पुस्तक कसं सुरक्षित राहील याची चिंता त्यांना पडलेली असते. म्हणजे धर्मासाठी किती जगतात हे लोक. धर्माच्या नावाखाली यांची नकारात्मक ऊर्जा सगळी विकत असतात का? समाजाला आणि धर्माला हे नकारात्मकच ऊर्जा देत असतात का? तर हेच आहे, सकारात्मक ऊर्जेबरोबर नकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्या बाजूला काम करत असते. ही ऊर्जा आपल्याला दिसत आहे, पाहायला मिळत आहे. आज एकीकडे छावाला मिळणारी प्रसिद्धी आणि त्यातच हे नकारात्मक दाखवणाऱ्या गोष्टी पुढे आणणे, हेच आहे नकारात्मक लोक असतात हे. आणि नेहमीच नकारात्मक लोकांपासूनच धर्माला हानी झालेली आहे. धर्म धोक्यात ह्या निगेटिव्ह लोकांमुळेच आलेला आहे आत्तापर्यंत. आणि म्हणून आमच्या राजांना सुद्धा बलिदान ह्या नकारात्मक लोकांमुळेच द्यावं लागलेलं आहे. जोपर्यंत या नकारात्मक लोकांचं रूपांतर सकारात्मक ऊर्जेमध्ये होणार नाही, तोपर्यंत असे कित्येक राजांना सारखं बलिदानच द्यावं लागत आहे. आज खरोखरच गरज आहे, आज पुनच्छ गरज आहे की त्या नकारात्मक गोष्टी ज्या ज्या लिहिल्यात त्या पुस्तकामध्ये छत्रपतींविषयी, आमच्या राजांविषयी, त्या ओळी नष्ट केल्या पाहिजे. ते पुस्तकंसुद्धा दिसता कामा नाही, नव्हे नसलेच पाहिजे. एक प्रिंटसुद्धा त्या पुस्तकाची शिल्लक राहता कामा नाही. जर आपल्या छत्रपती, आपल्या राजांविषयी असं लिहिलं असेल तर ते सहन तरी कसं करावं आपल्या धर्मातल्या माणसांनी? खरंच जे जे हिंदू आहेत, हृदयातून हिंदू आहेत, ज्यांच्या हृदयात हिंदू हा शब्द ठसून भरलेला आहे, अशा पवित्र हिंदू अनुयायांनी तर त्या पुस्तकाची एक प्रिंटसुद्धा किंवा जे पान लिहिलेले त्या पानाची एक प्रतसुद्धा शिल्लक ठेवू नये. तरच आपण हिंदू धर्माचे आणि पवित्र हिंदू धर्माचेच अनुयायी आहोत असं ठसून सांगता येईल. जय हिंद, जय भारत, जय भवानी, जय शिवराय.